नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. 2023 हे वर्ष भारतातील राजकारणासाठी खळबळ उडून देणारं ठरलंय. या वर्षात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्यात. मग ते पक्षातील फूट, खासदारांचं निलंबन, राजकारण्यांच्या सभा, आंदोलनं, आरोप प्रत्यारोप यामुळे हे वर्ष मोठ्या प्रमाणात गाजले. चला तर मग राज्यातल्या आणि देशातल्या धावत्या राजकीय घडामोडींवर एक नजर टाकूयात. 18 जुलै 2023 रोजी 26 विरोधी पक्षांनी एकत्र येत युतीची घोषणा केली आणि 2024च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या सरकारला सत्तेतून हटवण्यासाठी इंडियाची अर्थात इंडियन नॅशनल डेव्हलपमेंट इन्क्लुझिव्ह अलायन्स असं नाव देण्यात आले. 2 मे 2023 रोजी YB चव्हाण सेंटर येथे आयोजित एका कार्यक्रमात शरद पवार यांनी आपल्या पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं. तत्पूर्वी शरद पवारांनी भाकरी फिरवण्याची घोषणा केली होती. शरद पवारांनी यशवंतराव चव्हाण सेंटर येथील कार्यक्रमात नवीन चेहऱ्यांना संधी दिली गेली पाहिजे, यासाठी आता आपण बाजूला होत असून नवीन कार्याध्यक्ष नेमला जावा अशी भावना त्यांनी व्यक्त केली होती. परंतु त्याचवेळी कार्यकर्त्यांनी प्रचंड गोंधळ घालत शरद पवारांनी राजीनामा देऊ नये अशी भावना व्यक्त केली. यानंतर शरद पवारांनी 2 दिवसानंतर आपला राजीनामा मागे घेत असल्याचे जाहीर करून पुन्हा अध्यक्षपद स्वीकारलं. 2 जुलै 2023 रोजी अजित पवार आपल्या काही आमदारांसह सत्तेत सहभागी झाले. सत्तेत सहभागी होताना अजित पवार यांनी वरिष्ठाकडून होत असलेलं खच्चीकरण तसेच केवळ स्वतःसाठीच सर्व काही ही भूमिका असल्यामुळे आपण वेगळी भूमिका घेतल्याचं त्यांनी सांगितलं. अजित पवार यांच्यासोबत यावेळी 9 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये शरद पवारांचे अत्यंत विश्वासू समजले जाणारे दिलीप वळसे पाटील यांचाही सहभाग होता. काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाड लोकसभाचे खासदार राहुल गांधी यांना न्यायालयाच्या निर्णयानंतर संसद सदस्य पदासाठी अपात्र ठरवण्यात आलं. मोदी आडनाव बदनामी प्रकरणी राहुल गांधींना 2 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली. मात्र त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयाला स्थगिती दिली. त्यानंतर राहुल गांधी यांना पुन्हा एकदा खासदार म्हणून पात्र ठरवण्यात आलं. काही तरुण तरुणींनी संसदेच्या गॅलरीमधून संसदेत उड्या टाकून धूरकांड्या पेटवल्याची घटना घडली. यामुळे खासदारांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आलाय. तर दुसरीकडे याच घटनेवरून सरकारला प्रश्न विचारला असताना संसदेत तब्बल 141 खासदारांचं निलंबन करण्यात आलं. इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या खासदारांचं निलंबन करण्यात आले. लोकसभेची सेमीफायनल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा, छत्तीसगड आणि मिझोरम या 5 राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड या 3 राज्यात भाजपाने सत्ता मिळवली, तर तेलंगणामध्ये काँग्रेसने आणि मिझोरममध्ये झोरम पीपल्स मुवमेंटनं सत्ता मिळवली. 2023 या सरत्या वर्षात अनेक महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडल्या. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. कम ऑन गाइस, हरी अप. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. तो ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.